आत्या बरं झालं तुम्ही आलात. बाळू दादा तुम्ही विसरलात का बोलवायला? हो ते बाईसाहेबांनी दुधाचं सांगितलं ना, मग काय विसरूनच गेलो. नाही ठीक आहे, काही हरकत नाही. आत्या एक खास बातमी सांगायची. मला पण बातमी सांगायची आहे ललिताला. ललिता, ललिता ऐक ना, मला तुला एक महत्वाची बातमी सांगायची. मच्छी मावशी आता काहीही सांगू नका. इंद्रनीलला मिळालेले यश सेलिब्रेट करतोय आम्ही. आई थँक्यू. आत्या अगं मला आत्या हे ज्या कामासाठी गेले होते ना ते पूर्ण झाले. आता त्यांना प्रमोशन मिळेल आणि बोनस म्हणून 10 लाख रुपये मिळणार आहेत त्याला. आणि त्या 10 लाखाचे तो माझ्यासाठी दागिने करणार आहे असं म्हणाला मला तो. हो बच्ची मावशी, आनंद नाही का झाला तुम्हाला? नाही, एवढी गोड बातमी ऐकली तरी तोंडातून आंबट का? बाबा आत्या बरं नाही वाटत आहे का? आईस्क्रीम खाता ना? हो नाही बरं आहे. मला ना ललिता स्वानंदी, अगं तू जा ना. हा गप्पा मार सगळ्यांची. मी बनवते त्यांना आईस्क्रीम. आहे ना मी. जा. बरं खा. बाळू दादा बोला बच्ची, काय सांगायचंय? बोला काय बोलायचं आता? तोड उघडा आधी. बोला. अगं माझं सुख बघवत नाही का तुम्हाला बच्ची मावशी? वेळजाण्याची वाट घेऊनच हिंडत असता सतत. ललिता अगं बिल्डरचा फोन. बिल्डरचं काही सांगू नका मला. त्याच्याशी 10 वेळा बोलणं झालंय माझं. आणि सांगितलं नाही तुम्हाला पैशाची व्यवस्था झालेली आहे. ते नाही म्हणत आहे मी. बिल्डर गेला खड्ड्यात आणि तुम्ही गेला तेल लावत. सारखं का माझ्या संसारमध्ये नाक खुपसत असता तुम्ही? आमचं काय करायचं नाही, आमचं आम्ही बघून घेऊ. तुम्ही नकाशी. एक काम करा, आईस्क्रीम घ्या, बेडरूम मध्ये स्वतः खा आणि नवऱ्यालाही खायला घाला. आमच्या पोटात दुखायचं. जा. कळतंय का काय बोल? बच्चे माझ्या तोंड उघडा. असं काय ते? उघडा. शाबास.